खरं प्रेम न कळल्यामुळेच आजची मुलं मुली वेडी झालेली आहेत. सुंदर मुली कधीही अतिशय विद्वान कोणाबरोबर पळून गेलेलं फारसं ऐकिवात येत नाही. वैशिष्ट्य असे की त्या कधीच हुशार पोरांच्या नादाला लागत नाहीत. त्या प्रेम करतात गुटखा खाणाऱ्या, दारू पिणाऱ्या, मावा छफरीगिरी करणाऱ्या, भाईगिरी करणाऱ्या मुलांवर. ते पळून जाऊन लव्ह मॅरेज करतात. खरं तर शेतात राबणाऱ्या बापानं स्वतःची हौस मौज इच्छा आकांक्षा आणि स्वप्न मारून मोबाईल घेऊन दिला. त्या मोबाईलवरनं मेसेज पाठवून तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि खरं वाईट त्यावेळेला वाटतं की मुलगी पळून जाऊन लग्न करून पोलीस स्टेशनला जन्मदात्या आईबापाविरुद्ध तक्रार देत्या की या माणसापासून माझ्या जीवाला धोका आहे. खरं तर बापाचं अंतकरण, बापाचं हृदय तीळ तीळ सुटतंय. प्रेम कशाबरोबर खातात हे कधीतरी आम्हाला कळलं पाहिजे. 20,000चा मोबाईल घेण्यासाठी बापानं सावकाराचं कर्ज काढलेलं आहे. मुलगीचं लग्न करायचं म्हणून अर्धा एकर जमीन विकणारा बाप कधीतरी आम्हाला कळला का? तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलीला जपणारे आई वडील, त्यांना ताट मानेनं समाजात फिरता यावं, त्यांना लाजेनं मान खाली घालायला लागावी, असलं प्रेम करू नये. खरं तर मित्रांनो, तरुणांनो लक्षात घ्या, मोहाचं क्षण आणि पराक्रमाचं क्षण हे एकाच वयात निसर्गानं ठेवलेले आहेत. थोडीशी जाणीव ठेवा आई वडिलांच्या कष्टांची. अरे मोहाच्या क्षणाला बळी पडलात ना, उद्या तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. परंतु आज जर तुमच्या कर्तृत्वावर, कामावर फोकस केलात तर आयुष्यच आनंदी बनेल. आयुष्यात हे सगळे क्षण एकदा येणारच आहेत. थोडासा पेशन्स ठेवा आणि आपल्या कामावर फोकस करा. आपलं वय हे वय वाया घालवण्याचं नाही आहे, हे काहीतरी करून दाखवण्याचं आहे. त्यामुळे कामावर फोकस करा.